आणि रूम वगैरे घेतली आणि रूम फायनल झालं. खूप छान आहे इथे, निवास क्षेत्र करून आहे. तिथे आम्ही रूम घेतली, नॉन AC AC दोन्ही याच्यामध्ये आहे. तर आम्ही आलो तिथे आणि आता जाम फिरलो पहिला आम्ही रूमसाठी आणि ॲट लास्ट आम्हाला भेटली. आणि गुंडूची बघ, गुंडुली आहे ही मस्ती करते. ही गुंडुली मस्ती करते. पडली मगाशी ते सुजलला पाडलं, त्याच्या मागे पडून पडली ना. तिने खोटं पडून दाखवलं. मामा कसा पडला? मामा आजा पडला. इथे आई आणि मी आणि विदू झोपणार ना. इथे तू झोपणार ना वरती. फक्त मुदू नको, ढकलो ते नाही. चांगलं आहेत गाते, चांगलं आहेत. ते तसंच आहे बाहेर. सो असा आहे धर्मशाळेचा रूम. धर्मशाळा नाही बोलतोय ना, क्षेत्र निवास. हे आता आम्ही आणल्यात वडापाव, सगळे खातायत. माझी विदू पण खाते वडापाव. विदू कुठे आहे तुझा वडापाव? हा, हे खातात इकडे. आम्ही खेळतोय पत्ती. आता आम्ही पत्ती खेळतोय. असं नाही, चड्डी चालते. चड्डी दिसत नाही पण तुझी. देवस्थानाला आल्यांना पत्ती. गणपती कमी पडतात घरात. आणि बाई मग झोपली माझी. हे कोण आहे? ती कोण आहे? ती कशी नसते बघ. या सो आता आम्ही झोपतो वगैरे, जेवलो वगैरे आणि मी माझा ब्लॉग आता इथे सेंड करते. सो भेटूया आता नेक्स्ट डेला. आणि उद्या आहे स्वामी समर्थांचं दर्शन अक्कलकोटला. सो चला, बाय बाय, गुड नाईट. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आम्ही आहोत अक्कलकोटला आणि आता आम्ही चाललो आहोत स्वामींच्या मठात. आता मी उठली आहे आणि आता वाजल्यात 9:45. सो मी आता आंघोळ वगैरे करतो आणि आम्ही निघू मस्त तयार वगैरे होऊन. सो स्टे ट्यून्ड राहा. आणि आज आम्ही कुठे कुठे दर्शनाला जातो ते म्हणजे लास्टपर्यंत बघा. सो मॅडम उठवते मी. तर आता आम्ही चाललो मस्त की स्वामींच्या दर्शनासाठी. सकाळचं किती वाजलं ना आता? 6, 6:15 झालात आणि आता आम्ही चाललो दर्शन घ्यायला. सो या सगळ्यांनी असं मॅचिंग केलंय. हा, मस्त मस्त दिसते एकदम. या इथे उलट फ्रेश वाटत होते. एवढं सकाळ सकाळी पण चालू होतं मग. हो, घेते ना. साड्या सो खूप दिवसापासून इच्छा होती आणि ॲट लास्ट आमची इच्छा पूर्ण होते. मला जायचं होतं स्वामींच्या मठात आणि गेलोच आम्ही तिथे. सो खूप भारी वाटत होतं. एकदम मतलब पॉझिटिव्ह वाईब्स होते आणि खूप छान दर्शन पण झालं. कारण आम्ही खूप सकाळी गेलेलो, एकदम गर्दी नव्हती वगैरे, काय नाही. बस
सो एंटर करता करता असं वाटलं की खरंच स्वर्गातच आलो आहे. सो खूप छान होता एक्सपिरियन्स. काय फ्रेम घेतं का मूर्ती घेतं? आता खरेदी करायची मॅचिंग बाबा मूल आले. तर आम्ही मस्त स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं. आता बघू काय काय बघतोय ते तसं दाखवते मी. कचरे बिचरे घालून एकदम रेडीमध्ये. आता आम्ही नाश्ता करतो. तुला टेबल पाहिजे अशी बघ अशी इथे. स्वतः मी आज नाश्ता करायला डोस्याचा नाश्ता करतोय सकाळ सकाळी. आज काय खाते तू? डोसा खाते? हा तोडतो. वा चटणी बरोबर. कच्चा आहे छान आहे. परत आलो आम्ही त्याच याच्यामध्ये. तर आता आम्ही चाललो औदुंबर या बघायला. अरे यार थांबाव जरा. इथं लागला माझे जोराने. काय होतं? हा आम्ही चाललो औदुंबर मठ बघायला. अरे लागला माझे चांगलंच आहे का. चला त्याच्या पहिलाच लागला. सो आता आम्ही आलो आहोत बाळोप्पा महाराजांच्या मठात आणि त्यांच्या वाड्यामध्ये. सो खूप छान वाडा आहे आणि त्यात तुम्हाला ते स्टेप्स दिसत आहेत जिथे व्हाईट ब्लॉक्स केलेत. तिथे स्वामींचे पावलांचे ठसे उमटलेले आहेत. सो दिसतात त्या ॲक्च्युली आणि खूप बघण्यासारखं आहे. सो खूप जुन्या गोष्टी त्यांच्या होत्या त्या वाड्यामध्ये होत्या. आम्ही दर्शनसुद्धा केला स्वामींचा त्यांचा सर्वांचा आणि खूप छान गोष्टी होत्या बघण्यासारख्या. असं तुम्ही पण नक्की जा अक्कलकोटला आणि त्या सगळ्या दर्शनांची म्हणजे खूप काही गोष्टी आहेत ज्या बघण्यासारख्या ज्या आपल्याला माहीत पण नाही आहेत. सो नक्की तुम्ही पण जा आणि बघा या सगळ्या गोष्टी. तुम्हाला पण खूप पॉझिटिव्ह वाईब वाटते जिथे जातो इथं आपण. बाबाजी कसे पाय पडले तो. तर आता आम्ही चाललो चोलप्पा महाराजच्या वाड्यात मठामध्ये. तिथून निघलो आपण. नाही तो बालोप्पा महाराज चोळप्पा महाराज. तर आता आम्ही आलो आहोत चोळप्पा महाराजांच्या मठात आणि तिथे सुद्धा खूप छान दर्शन पण झालं आणि खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या होत्या ठेवलेल्या त्यासुद्धा बघितल्या आम्ही जुन्या एकदम. सो आणि तिथे त्यांच्या घरात म्हणजे त्यांचेच कोणतरी जे आहेत म्हणजे कसं सांगू आता त्यांचेच कोणीतरी त्यांचे जे म्हणजे यांचे पूर्वज होते चोळप्पा महाराज त्यांचे वंचित आहेत. त्यांच्या घरात स्वतः पादुका वगैरे होत्या. सो त्यासुद्धा आम्ही दर्शन वगैरे घेतला आणि मग सगळं मस्तपैकी बघितलं. ती विहीरसुद्धा बघितली जिथे पाण्याचं महत्त्व दाखवलं म्हणजे कशाने पाणी कशामुळे झालं ते. सो खूप छान गोष्टी होत्या बघण्यासारख्या
सो त्याचमुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही तर आता मी चाललो नेक्स्ट लोकेशनला अरे सुजलकडे तो दिसत ना आवरा तो दिसतो उभा मग सगळ्याकडे पाया पडते ती आणि स्वामी पण बोलते आम्ही चपला आम्ही चटणी घेतली टाकाची याने लागली का आम्ही हुशार माणसं नाही यार चटणी घेतली चटणी आम्ही कुठे काय करायचं ते आम्हाला चांगलं माहिती आहे जो कसं पाया पडेल ना तो कसा पडते त्या बघते ना लगेच लगेच पडतं सेम टू सेम आता मग अशी मी असं या केलं ना आणि असं केलं ना ते पण करतं हा, तसं पण तसं पण करतं पायरीवर पण आहे का पायरीवर पण पडतो ना आपण पाया बाबा खतरनाक शिकवले ओरिजिनल चला मी करताना तिथंच येताना सो हा समाधी मांडली मस्त लिहिला एकदम विचार काय घेतलेला निर्णय हा कधी चुकत नसतो फक्त तो बरोबर आहे. ಲಕ್ಷ್ಮಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಆಯ್ತು ಲಕ್ಷ್ಮಿಗೆ ನಡಿ ಅವರು ಮಾನ್ ದಾಯ್ತು ಕೊಟ್ಬಿಟ್ರ ಅದು ಮಾನಕ್ಕೆ ಇಲ್ಲ मस्त घातली आहे बॅगी आमची हा इथे काढूया आम्ही आलो दर्गामध्ये समाधी दर्गा करून आहे तिकडे आलो तर थकलो जाम मस्त वाटतं ना एकदम इथेच काढूया उभी राहून यानं डोपटली का बाजूला ती पण गेली हा बाई इथे फोटो काढूया
इकडे बघ बाब्या. ए परत स्वामी अरे देवा स्वामी हुशार मध्ये आला. तिला त्या तिथं फटाफट बोलून द्या. हा. बापरे मामाचे बघ, मामाचे. इथं दुसरी एकता झाली. एक तावडीची एक ताशी बोल. आवरावरी करून ठेवू चला. तर आता आम्ही आलो. हा आम्ही आलो आता सगळं बघून वगैरे. आता रूमवर जायचं ना. तुला असेल ना टायमिंग बघून. तीन आहेत बघ. वटवृक्ष इथे बसलो आम्ही. 3 आहेत ना. याचा आहे उंबराचा आणि वडाचा आणि याचा. कंबर दुखते ना. वय झाल्यावर कसं हाडा या होता. गार्डन असं रसने जायला पाहिजे. रसने जायला पाहिजे अशी गार्डन. त्याला नाही त्याची चौथा. ती उठवायला चालतं टीचर बी. मोडाला चांगले काही चांगलं तर तू तिला ती टीचर बोलू. शिवाजी महाराजांचा. ए तसं नाही टाळ्या वाजून जा. सो आता आम्ही आलो तुळजाभवानीच्या मंदिरात, जो की अक्कलकोटमध्ये आहे. मावशी सो आहे स्वामी समर्थ वाटिका. मस्त छान बनवलं आहे. मुलांसाठी गार्डन बिर्डन भारी आहे.